तर मंडळी हा भात पडलाय बघा किती आहे बघा. हे बघा इकडे मस्त अंडा मसाला आहे. आता खाऊ मस्तपैकी भाकरी. या बघा ह्या आहेत भाकऱ्या. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपले विरार. तर मंडळी तुमचं सकाळीच स्वागत आहे. वाजलेत आता 10 आणि आम्ही चाललो शेतावरती. तर काल थोडंफार भात जोडून झालं आहे आणि जो काल भात सुकत घातलेला तो आणायचा आहे आणि परत जोडायचा आहे. तर परत अजून भात कापायचं पण आहे आपल्याला. तर चाललो आहे मंडळी शेतावरती. तर मंडळी आई बनवते इकडे अंडा मसाला. बघा इकडे आमची आई आहे आणि आज मस्त खायला मिळेल अंडा मसाला. आहे बघा चुलीवरती तिखट मीठ टाकलंय, थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि आता ही अंडी सोलून त्याच्यामध्ये टाकणार. मस्त आता भाकरी बरोबर खाणार आहोत आम्ही. हे बघा पहिला अंडा गेलेला इकडे. इकडे आमची आई आहे बघा. चुलीवरचा अंडा मसाला हे बघा मस्त शिजतोय. आणि आता हा जाऊन शेतावरती आम्ही भाकरी सोबत खाणार आहोत. आता इथे काही भाकरी खात नाही कारण की उशीर झालाय. आज पण जायचंय शेतावरती. तर मंडळी जास्वंदीचं फूल बघा कसं आलंय, एकदम भरलेलं आहे बघा. परत इकडे कळे आहेत. हे बघा कळे. इथे एक आहे, इकडे एक आहे. वरती भरपूर फूल आले ते बघा. इकडे तुम्हाला दिसत आहे तेजोनी आई आहे. तर आज चालत चाललोय कारण की काल गेलेलो आम्ही बसनी. तर घरी जायचं होतं, मामी पण होती. तर मग आज चाललोय शेतावरती चालत. तर आई आहे, तर आईला रस्ता माहिती आहे. तर आता चाललोय मस्तपैकी शेतावरती. तर मंडळी आज जे काय होईल ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला. तर मंडळी आलेलं आहे धरणावरती. सध्या काय धरणात पाणी एवढं नाही आहे. हा पाणी ना, पण ते खाली सोडली नाही म्हणून. तर मंडळी धरणावरती आलेलं आहे. हे बघा इकडे खाली पूर्ण पाणी असतं, पण यंदा काय पाणी नाही आहे. खालपर्यंत पाणी आहे कारण की आमच्या धरणाचं काम जे करत होते त्यांनी काहीतरी वाट लावली. तर काय धरणाचं काम बरोबर झालेलं नाही. तर 2 वर्ष झाली धरणामध्ये पाणी नाही आहे. नाहीतर आमचं धरण पूल एकदम फुल भरलेलं असायचं. तर आलोय धरणावरती. इकडे आम्ही गणपती वगैरे विसर्जन करतो कारण की गणपती विसर्जन करायला पण खूप त्रास होतो. पाण्याचा साचा नसतो ना, तर मग थोडासा बांधारा वगैरे बांधून मग त्याच्यामध्ये गणपती विसर्जन करायला होतो. आणि जर पाऊस पडलाच नाही तर मग ते गणपती सगळे दिसतात. तर मग आता बघू यावर्षी जर धरण बांधलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर आलोय धरणावरती. हे बघा तुम्हाला नजारा बघा दिसतोय, छान असा नजारा आहे. पुढे तेजो आहे, आम्ही येतो तो रस्ता. इकडे आई आहे. हा बघा. तर मंडळी इकडे हे गणपती ठेवण्यासाठी बांधलेलं आहे. हा तुम्हाला इकडे धरण दिसतंय बघा, पाणीच नाही आहे बघा. ते तिथे तुम्हाला जो कापड दिसतोय खाली, तिथे आम्ही गणपती विसर्जन करतो. पण तिथे पाणी नाही कारण की गणपती मग आम्ही उचलून पुढे घेऊन गेलेलो. हे बघा हा आहे चौतारा बघा, गणपती ठेवण्यासाठी बांधलेला आहे. हे बघा. आणि हा वरती बघा झाड बघा किती आहेत. वरती नदी आहे आणि ह्या मंडळीला ढमावल्या. हे बघा ढमावलेत बघा किती लागलेत बघा. आम्ही लहानपणी खायचो या. इकडे भेंडरीची फुलं आहेत. हे बघा तिथे छोटी छोटी फुलं आहेत. आणि ही वरती आहे नदी. ही बघा वरती नदी आहे आणि हे इकडनं असं पाणी येते बघा.
ओ चला चला. आई हाक मारते. हे बघा फुलं बघा, तुम्हाला वेगवेगळी फुलं बघायला मिळतील. हे बघा कोकणात आलात ना की काय ना काहीतरी तुम्हाला नवीन बघायला मिळेल. हे बघा ही फुलं बघा कशी मस्त आलेत. ही पिवळी फुलं हे बघा रस्त्यालाच आहेत छान अशी. आणि ही आहेत भेंडीची फुलं. हे बघा भेंडीची फुलं. चला चल कुठून जाऊया, शेतावरती जाऊया ना. तर मंडळी इकडे लोक भात कापतात बघा. आणि हा चोंडा बघा एवढा मोठा आहे, मस्त पिवळा पिवळा झालाय बघा, तुम्हाला दिसते इकडे. आणि आम्ही आता चाललोय पुढे. हे बघा तर मंडळी आता चाललोय वरती शेतावरती. हे बघा वरती तिकडे डोंगरात जायचं आहे. ते जो आमचा पुढा आहे, मागे आई आहे. तर आता ही वाट बघा, पोचू तरी पण 10-15 मिनटं लागतील अजून शेतावरती जायला. चालत जातोय. हे बघा निवडुंग बघा. हे बघा लोकांनी भाजी वगैरे लावलेली. हे बघा ती पुढे तिथं लागली आहे. आणि हे बघा अडव्या घातल्या आहेत लोकांनी, भात झोडून अडव्या घातल्यात. हे बघा तर मंडळी हे बघा इकडे भाजी आहे. तर आम्ही आता येताना आम्हाला सांगितलेले की भाजी काढायला झाऱ्या घेऊन या, तर ते आम्ही विसरलेलं. आता काय म्हणतील माणसं काय माहिती. इकडे हे बघा इकडे भाजी बघा. आता लोक मंडळी भाजी वगैरे करतात. हे बघा कारण की थोडीशी जमीन ओळी आहे ना. हे बघा हे बघा भाजी. तर मंडळी शेतावरती जायचा रस्ता बघा किती भयानक आहे. हे बघा गवत आहे, परत झाडं बघा किती झालीत ती. हे बघा आता इकडनं आलेलं आहे. हे बघा ह्या पहिल्या वाटा आहेत ज्या लोकांना माहिती आहेत. हे बघा आणि आम्ही कधीच्या मध्ये येणार तर आम्हाला काय एवढं काय माहीत नाही. तर आता चाललोय शेतावरती. तेजू गेला हवा. आणि काजूची झाडं बघा. हे बघा किती आहेत, मोठ्या मोठ्या काजू आहेत. तेजू गेला पुढे. तर मंडळी शॉर्टकट चांगला आहे, डायरेक्ट शेतावरती आलेलं आहे आम्ही. हे बघा हा समोरचं दिसतं आपलं शेत आहे. हे बघा पुढे तेजू आहे. माणसं आमची मला वाटते भात कापत असतील, तर ते पण बघू आपण. भात कापताना तिकडे वरती भात कापत असतील. हा अच्छा कस. तर मंडळी इकडे भात कापायचं काम चालू आहे. हे बघा पप्पा भात कापतात बघा. हे बघा इकडे आमचा मामा आहे बघा कसा भात कापते बघा. हे बघा तर एवढा भात कापून झालेला आहे सकाळपासून. हे बघा इकडे आमचे पप्पा भात कापतायत. डोक्यात काहीतरी घालायचा. घाम येतो सगळा. हे बघा भात कापतायत. इकडे आई पण भात कापते बघा. हे बघा गावात जास्त आहे ना. हे बघ किती काढले नाही गावात. हे बघ हे पप्पा काढतायत. हे याच्या झाडवा बनवतात काय? त्या झाडवा आपल्या घरी ती याचीच आहे काय? हा मग हे वेगळं असं काय? ते तसंच दिसतंय सेम. तर आता हा एवढा चोंडा आपल्याला कापायचा आज. आणि
तो खाली तिकडे भात आहे तो झोडायचा आहे. हा बागी आहे मंडळी, भात कापते. हे बघा खूप वर्ष झाली भात कापलेलं नाही, तर आता यंदा बघा भात कापतोय. इकडे आमचा तेजो भात कापतोय बघा. हे बघा तेजूला आमच्या सवय आहे. हे बघा हे तर मंडळी हा भात कापलेला आहे आणि हे बघा तो आता आपल्याला घेऊन जायचा आहे खाली सुकत घालायला. थोडासा ओला आहे तर मी चाललोय सुकत घालायला. वरती आमची 4 माणसं कापतायत आणि ते कापलेला भात आहे तो मी सुकत घालतोय इकडे. ही मंडळी भारी अशी लावून ठेवलेली आहे. हे बघा हे मी आणून इकडे सुकत घालतोय. हे बघा जेणेकरून पटकन उन्हात न सुकल आणि आपल्याला झोडता येईल भात. तर मंडळी हा भात पडलाय बघा किती, 2-3 दिवस पडलेल्या पावसामध्ये. हे बघा तुम्हाला दिसतंय बघा. हे बघा भरपूर भात पडलाय आणि ही एक प्रकारची नुकसानच आहे. हे बघा म्हणजे खूप भात पडलाय. हे बघा तुम्हाला दिसतं इकडे पुढं पण आहे बघा, वाहून आलाय बघा भात. म्हणजे चांगला भरीव भात आहे बघा. हे बघा खूप सारा भात पडलाय बघा. बघा आणि पावसातनं वाहून आलाय. हा बघा हा इथे इकडून वरनं पाणी येते. हे बघा आणि हा भात होता कापला ॲक्च्युली, पण तो पडलाय बघा किती. बघा गळून पडला असेल मला वाटतं. एक तर पाऊस जोरात पडला असेल तर त्याच्यामध्ये पडला असेल. हे बघा भरपूर भात पडलाय. हे बघा पूर्ण चोंड्यातच आहे. हे बघा तुम्हाला दिसतंय. तर मंडळी भात कापून झालाय आणि आता आलेला आहे भाकरी खायला. हे बघा हा भात आपल्याला झोडायचा आहे. इकडे बघा पिशव्या भरून ठेवलेल्या भाताने. ते जो पेरो खातोय तिकडे. तर आता मस्तपैकी भाकरी खाऊन घेऊ. आईने मस्त अंडा बनवला नाही. आता मामीन काय पाठवला नाही काय माहिती. काय केला होता रे? हा तो काय डब्बा आहेत बघू. आज मामीचा भाव आणणार आहे खेकडं. तर आता कधी आणतात बघू, त्याचीच वाट बघता. मग आम्ही आपला दुपारी जाऊ. हा ना जायचं नाही. हा खेकडं खायला मी जाणार आहे. तेच कापायचं आहे. आम्ही आपलं पाहिजे तर हा तुम्हाला जोडून देतो. आम्ही हा जोडून देतो आणि आम्ही घरी जाऊ. चालतोय काय? हा चालतोय. हा काय नाही याच्यात वरती कुठं घेऊन जायचं आहे. तर मंडळी आता मस्त अशी भाकरी खाऊन घेतो. तर मंडळी इकडे आम्ही खातोय आता भाकरी. हे बघा ही पप्पांसाठी भाजी आहे आणि आम्ही आणलेला आहे अंडा मसाला. इकडं मामाचा डबा आहे बघा. बघ काय आणलं नाही काय देणार आहे. तांब्या होता हा बा. आई बघ धुवायला लागेल. बघ धुवायला लागेल त्याला. नाही आम्ही धुतो हात. काय दिलं नाही मामीन रे. उघड अरे बाबा पोला दिला नाही. अंड्याचा पोला आहे. तर इकडे आता आमचे पप्पा वेगळे बसलेत. ते काय खायत नाही मच्छी मटण काय खायत नाही. तर आम्ही आपल्या इकडे खाणार आहोत. ते आम्ही आपलं इकडे वेगळं बसतो. तर मंडळी हा बघा मस्त आईने बनवला अंडा मसाला. हे बघा इकडे मामाला, इकडे तेजू मी आणि आई घेतो. हे बघा इकडे मस्त अंडा मसाला आहे. आता खाऊ मस्तपैकी भाकरी. या बघा ह्या आहेत भाकऱ्या.
तर मंडळी इकडे सगळे भाकरी खात आहेत, हे बघा. तर मंडळी ही इथे भाकरी आहे, हे बघा. पोला आहे अंड्याचा, इकडे तेजू आहे, हे बघा. मामा बसलाय, तिकडे आई बसली, इकडे पप्पा आहेत. तर आता आम्ही मस्त भाकरी खाऊन घेतो. बघा मसाला अंडा मसाला बघा, मस्त एकदम बनवलेला आहे अंडा मसाला. मंग्या नव्हता आला ना रात्री. तर मंडळी भाकरी वगैरे खाऊन झाली आणि आता लागायचं आपल्याला कामाला. तर पप्पा आमचे इथे बघा पेंडी बांधतायत, तर आपल्याला ते आता घेऊन यायचं आहे इथे, हे बघा इथे घेऊन यायचं आहे. तर चला आपण पण आता कामाला सुरुवात करूया. तर मंडळी मागाशी आपण आणलेले, हे बघा इथे सुकत घातलेले. तर आता पप्पा हे पेंडी बांधतायत, ते आता आपल्याला घेऊन जायचं आहे तिथे आपल्याला भात जोडायचा आहे ना, तिथे घेऊन जायचं आहे. तर हे बघा हे इकडे पप्पा पेंडी बांधतायत, हे बघा. आणि आई आणि मामा इकडे असं भात सुकायला टाकतात, हे बघा. ते तिथे गवतावरती टाकले. तर आता आपण हे पेंडे घेऊन जाऊया.